गेल्या अनेक वर्षांपासून वलवाडी भागातील नागरी सुविधांपासून वंचित असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। मात्र हद्दवाढ भागात या गावाचा समावेश होऊनही नागरिकांना मनपाच्या वतीने कुठल्याही नागरी सुविधा मिळत नसल्याने मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही नरक यातना भोगत असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी उघड केला आहे। कर भरूनही सुविधा मिळत नसेल तर कर भरायचाच कशाला, असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांना लवकरात लवकर नागरी सुविधा मिळवून देण्याची मागणी प्रभा परदेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वलवाडीतील काही भागात लाईट, रस्ते, पिण्याच्या पाण्याचे कोलमडलेले नियोजन, अस्वच्छता यांसह विविध समस्यांना नागरिकांना रोजच तोंड द्यावे लागत आहे। अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले, आश्वासने दिली, मात्र या भागातील नागरिकांच्या समस्या सुटेना झाल्याने नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत मनपा प्रशासनाला नागरी सुविधा मिळवून देण्याची मागणी केली आहे। प्रभा रामदार परदेशी सामाजिक कार्यकर्ता, आज मला सुदाम शिरोळे दादांनी आणि या मोरे ताईंनी परदेशी जे आहेत त्यांनी मला इथे बोलवलं आणि मागेही आम्ही या भागातले व्हिडिओ वगैरे काढलेले होते। दुर्भाग्य असं आहे की वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक 1 हे 40 वर्षापासून इथे रहिवासी राहतात आणि त्यांची महापालिकेत आता नुकतीच गेलेली, पण ही वलवाडीची जी पंचायत समिती होती त्याच्यात अनेक लोकांनी 40 वर्ष राज्य केलेले आणि त्या राजकर्त्यांनी आजपर्यंत या भागाची दुर्दशाच ठेवलेली आहे। आणि दुसरं असं, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ग्रामपालिका आहे त्या ग्रामपालिकेमध्ये नंबर 1 ची ग्रामपालिका म्हणून ह्या वलवाडीची नोंद होत असते, तरी पण आमच्या लोकांना मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। करदाते कर देतात, घरपट्टी देतात, नळपट्टी देतात, आजही ते पोल नाही आहे, लाईट नाही आहे, रस्ते नाही आहे, गटारी नाही आहे। फक्त आमची जनता आपल्या मूलभूत सुविधा मागत असते, तरी पण मूलभूत सुविधा सुद्धा यांना देण्यात आलेले नाही। इथलाच हा भाग नाही, इंद्रनगरचा हा भाग नसून इथे भिलाटी असेल, इथले तुम्हाला सांगते विजय वडेल रोडचा भाग असेल, श्रम साफल्य कॉलनीचा भाग असेल, इथे आधार नगरचा भाग असेल, पाणी फुटून, पाण्याच्या पाईपलाईन फुटून पडलेल्या असतात, पाणी नसतं आणि 8-8 दिवस पाण्याची भटकंती आजही चालू आहे। अक्कलपाडा धरण पूर्ण होऊनही महापालिका असेल किंवा ग्रामपालिका असेल लोकांना पाणी देऊ शकलेली नाही। फक्त करोडो रुपयाचा निधी हडप करणं एवढंच पालिकेला माहिती असतं आणि आमच्या गोरगरीब जनतेचे निवांत हाल होत राहतात आणि हाल असे तसे होत नाही, अक्षरशः महिला रडकुंडीस आलेल्या आहे। स्वतः काल या मोरे मॅडमने त्यांच्या दारावर खडी मुरुम टाकून घेतलेला आहे आणि महापालिकेच्या ज्या कर्तव्यदक्ष आयुक्त मॅडम आहे, मी मीडिया चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छिते की आम्ही विनंती केली असता त्यांनी आम्हाला 12-14 मुरुम ज्या पद्धतीने उपलब्ध त्या भागात करून दिलेला आहे, या भागात तातडीने त्यांनी मुरुम आणि लेवल तात्पुरती तरी करून देण्यात यावी। तसेच हे जे दुर्भाग्य जे हे नाले वाहतात 24 तास, लोकांचा जीव आहे। आपण कोरोना काळ पाहिलेला आहे, त्या कोरोना काळामध्ये स्वच्छतेची जाणीव ठेवण्यासाठी लाखो रुपये शासनाने पाठवलेले, तरी पण नाले सफाई होत नाही, गटारींची सफाई होत नाही। जे विद्यमान लोक इथे निवडून आले होते त्या लोकांनी इथे आजपर्यंत ढुंकायला पण नाही आले, अशी स्थानिक नागरिकांची आमच्याकडे कायमच शिकायत असते आणि ते आम्हाला कायमच सांगत असतात। आणि जेव्हा यांनी आम्हाला इथे बोलवलं तेव्हा आम्ही त्यांच्याजवळ आलेलो आणि आम्ही एक गट्टा सर्व वलवाडीचे लोक जाऊन पालिकेला निवेदन पण देणार आहे। आणि कुत्र्यांची ती समस्या आहे आणि आमच्यासारखे कालच या परिसरातील प्रभाग क्रमांक 1 चे लोक कुत्रे घेऊन जाऊन कुठे सोडून आले तरी पण आज इथे झुंडाचा झुंड एका लेकराला त्यांनी नोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे सर्व अशा प्रकार होत असतील तर आमच्या नागरिकांनी जावं कुठं आणि आम्ही कोणाकडे जाब मागावा आताच। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।